शुभ सकाळ सगळ्यांना. तर सगळ्यांना माहिती आहे आजची परिस्थिती काय आहे. युद्धजन्य परिस्थिती आहे आणि या परिस्थितीचा परिणाम फक्त देशाच्या सीमांपुरता मर्यादित राहत नाही, तर तो आपल्या प्रत्येकाच्या घरातही पोहोचतो. महागाई असेल, वस्तूंची टंचाई असेल, या आणि अशा समस्यांचा सामना सामान्य व्यक्ती करत असते. आता त्यातीलच एक महत्त्वाची समस्या म्हणजे गॅस सिलेंडरची कमतरता. आता ही युद्धजन्य परिस्थिती आहे म्हणून काय आपण आपलं जीवन थांबवायचं का? तर आपणही पर्याय शोधले पाहिजेत की नाही. आणि त्यालाच एक पर्याय म्हणून आम्ही आणलेला आहे आमच्या घरामध्ये एक नवीन इंडक्शन चुल्हा. आणि ह्या इंडक्शन चुल्ह्याचा वापर करून आपण बऱ्यापैकी आपला स्वयंपाक छान पद्धतीने करू शकतो. आता त्याच्यामध्ये दुसरा आपण म्हणूया तोटा असा आहे की आपल्याला इलेक्ट्रिसिटीचं बिल येणार आहे. पण काय आहे, आपल्याला तर सर्वाईव्ह करायचं आहे. त्याच्यासाठी आपल्याला हे थोडं बिअर करावंच लागेल की नाही. तर आता आज मी बनवते या इंडक्शन चुल्ह्यावरती माझ्या दोन्हीही लेकींना आवडणारी तिखट अशी पोळी. तर या तिखट पोळीसाठी आपण जशी कणिक भिजवतो की नाही तशीच भिजवलेली आहे बरं का. त्यात थोडंसं तिखट, हळद आणि धने पावडर, जसं तुम्हाला आवडेल तसं जिरेपूड, कसुरी मेथी पण ॲड करा तुम्ही तुमच्या आवडीनुसार. आणि हे बघा, हे अर्धा तास भिजवल्यानंतर याच्याशी छान गोळे करायचे आणि त्याची एक लेअर करून अजून एकदा आपण हे लाटून घेणार आणि त्याच्यावरती थोडंसं आपण तेल पसरवायचं आणि त्याच्या फोल्डिंग केल्याने ना चपाती खूप छान सगळ्या बाजूनी फुगते, नरम होते. तुम्हालाही येतच असेल की. मी काय फक्त आज तुम्हाला शेअर करते की आपल्या प्रत्येकाचा जो काही एक अनुभव आहे, तो जो प्रत्येकजण आता काहीतरी अल्टरनेटिव्ह शोधतच आहे, त्यानुसार मी फक्त तुम्हाला शेअर करते. तर ही बघा, माझी पोळी तर बनवून झालेली आहे. आता ऑलरेडी मी तवा आहे, म्हणजे आपला जो इंडक्शनवरती बेस पॅन आहे तो मी गरम करायला ठेवला होता. आता मी ही पोळी त्याच्यावरती दोन्ही बाजूनी छानपैकी भाजून घेणार आहे. तवा ऑलरेडी तापल्यामुळे याला बघा असे ह्या पद्धतीने बबल्स येत आहेत. म्हणजे आता आपण पोळी ह्या बाजूने उलटण्याने उलथू शकतो. बघा छान, ही झाली एक बाजू आपली रेडी. दुसऱ्या बाजूने पण मी उलथून घेतलं आहे. अशी छान टम्म अशी फुगरी आहे बघा. आता ही आहे तिखट पोळी. तर ह्या तिखट पोळीसोबत तुम्हाला आवडत असेल तर लोणचं आहे त्याच्यासोबत ही खाऊ शकता, कोशिंबीर बनवून खाऊ शकता. म्हणजे तुम्हाला यासोबत भाजीच खाल्ली पाहिजे असं काही नाही बरं का. चटणी असेल कुठली आपल्याकडे साठवणीतली तर तीसुद्धा तुम्ही याच्यासोबत नक्की ट्राय करू शकता. तर मला सांगायचं एवढंच आहे, परिस्थिती काही असू द्या, आपण हार मानत नाही, नवीन मार्ग शोधतो आणि पुढे जातो. थँक्यू.